SM स्टार मराठी। नमस्कार, मी जिल्हा परिषद शाळा डालगावचे मुख्याध्यापक श्री कोकडे सर। तळागाळातील मुलं जिल्हा परिषद शाळांमध्ये येतात। मागासवर्गीय भाग असेल किंवा गरिबांची मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये सध्या शिकत आहेत। मात्र त्यांच्यामध्ये असे लपलेले जे गुण आहेत हे गुण या प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्य दिन किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमाद्वारे बाहेर येत असतात आणि ते बाहेर काढण्याचे काम आम्ही नवीन शिक्षक या निमित्तानं करत आहोत। या शाळेचा इतिहास खूप मोठा आहे। इथं बरेचसे दिग्गज होऊन गेले। 150 वर्षापूर्वीची ही शाळा आहे। त्या शाळेमध्ये आम्ही 2 शिक्षण सेवक या जूनमध्ये नुकतेच नियुक्त झालेलो आहोत आणि पूर्णतः नवीन शिक्षकांच्या जीवावर ही शाळा आहे। आमच्या पूर्वानुमानानुसार एक नवीन रक्त किंवा एक नवीन अनुभव आम्हाला ह्या शाळेमध्ये बघायला मिळालेला आहे। ह्या शाळेमध्ये जे असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांना अजून काही बऱ्याच प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेले नाही, त्यांचे सुप्त गुण दाखवण्यासाठी, तर असे ते प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। जर हे विद्यार्थी टिकले तरच आमचं भविष्य पुढे आहे। त्यामुळे जास्तीत जास्त पटसंख्या कशी वाढेल, विद्यार्थ्यांचा कसा विकास होईल, शैक्षणिक विकास असेल किंवा गुणात्मक सामाजिक विकास असेल, हा विकास करण्याचा आम्ही पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहोत। येणाऱ्या काळामध्ये 6000 ते 7000 लोकसंख्येचे डालगाव गाव, या गावामध्ये फक्त सध्या आम्ही आलो तेव्हा 40 पटसंख्या होती। मात्र आमच्यावर विश्वास ठेवून किंवा आमच्या कामावर प्रभावित होऊन 10 पालकांनी अजून 10 ॲडमिशन आम्हाला ह्या 4 ते 5 महिन्यामध्ये करून दिलेली आहे। त्यामुळे शाळेची सध्याची पटसंख्या ही 50 झालेली आहे। भविष्यात ती वाढण्याची चिन्हे अजून आहेत आणि जर येणाऱ्या काळामध्ये पटसंख्या अशीच वाढली तर आम्हाला काम करण्यासाठी अजून हुरूप येईल आणि ही शाळा पूर्णपणे चांगली सुधारण्यासाठी आम्ही या शाळेचं जुनं वैभव परत आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहोत। राज्यातील सर्व मराठी शाळांमधील शिक्षकांना सुद्धा माझं आव्हान आहे की जर तुम्ही विद्यार्थी संख्या वाढवली किंवा विद्यार्थ्यांना टिकवून ठेवलं तरच आपलं अस्तित्व आहे। जर हे सर्व विद्यार्थी जर उद्या खाजगी शाळेमध्ये गेले तर आपल्या नोकरीवर गदा येणार आहे किंवा आपल्याला काम नसणार आहे। जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर ह्या विद्यार्थ्यांना टिकवून ठेवावं लागेल। त्यांना बऱ्याचशा गोष्टी ज्या जगामध्ये इतर मोठ्या मोठ्या शाळेमध्ये शिकवल्या जातात, खाजगी शाळेमध्ये शिकवल्या जातात, त्याचं अनुकरण आपल्याला करावं लागणार आहे। मराठी शाळेमध्ये सुद्धा खाजगी शाळेत जेवढे काही उपक्रम आपण घेतो, ज्या विविध त्यांचं नियोजन कसं आहे त्या नियोजनाप्रमाणे आपल्याला जावं लागणार आहे। इंग्रजी शाळांचं फॅड आपल्या महाराष्ट्रामध्ये आत्ताच गेल्या 10 वर्षामध्ये आलेलं आहे। मात्र पूर्वीच्या काळी फक्त मराठी शाळा या राज्यामध्ये होत्या। आता जे IAS अधिकारी असतील किंवा मोठे मोठे व्यक्तिमत्व असतील हे सर्व हे मराठी शाळेतून शिकून गेलेले आहेत। त्यावेळेला सुद्धा खूप साऱ्या सुविधा त्यांना नसायच्या। अगदी साध्या सारवलेल्या खोलीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे। खूप सारे ट्रेनिंग शिक्षकांना नसायचे, तरी सुद्धा ते मोठे अधिकारी झाले, चांगले शिकले। सध्या सरकार आपल्याला बऱ्यापैकी सुविधा देते, सगळ्या सुख सुविधा देते, तरी सुद्धा आपण मग विद्यार्थ्याच्या याच्यामध्ये पाठीमागं का? मराठी शाळेतले जे शिक्षक येतात ते सुद्धा खूप हुशार असतात, चाळणी करून सरकार त्यांना भरलेलं असतं। तुलनेने इंग्लिश मीडियम शाळेमध्ये हे शिक्षक अप्रशिक्षित किंवा कुठलीही त्यांची मुलाखत न घेता कमी पैशामध्ये नियुक्त केलेले असतात, तरी सुद्धा त्यांची क्वालिटी जास्त आणि आपली कमी, याचा अर्थ आपण कुठेतरी कमी पडतोय। तर हे कमी पडणं आता बंद करायला पाहिजे। आपल्याला जास्तीचा वेळ देऊन ह्या विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत चांगली सुधारणा करून हे विद्यार्थी चांगल्या ठिकाणी गेले पाहिजेत। सगळ्याच मराठी शाळा आहेत असं नाही, काही बोटावर मोजण्या इतक्या शाळा अशा असू शकतात, पण काही मराठी शाळा चांगल्या सुद्धा आहेत की जिथं विद्यार्थी चांगलं नावलौकिक कमवतात, राज्यस्तरावर जिल्हा स्तरावर ते खेळामध्ये किंवा विविध स्पर्धेमध्ये जातात। पण बाकीच्या शाळांनी सुद्धा असे प्रयत्न केले पाहिजेत जेणेकरून येणाऱ्या काळात मराठी शाळा या इंग्रजी शाळांपेक्षा अगदी सुंदर आणि सगळ्यात टॉपला असतील असा प्रयत्न आपण सर्व शिक्षक बांधव करूया। ठीक। ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी SM स्टार मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।